नमस्कार मित्रांनो. आज सिंदखेड राजाला चाललो होतो तर असं वाटलं की चला आज जिजाऊ सृष्टी आणि लखुजी जाधवांचा वाडा तुम्हाला दाखवा. आता इकडल्या लोकांनी तर पाहिला असेल, भरपूर लोकांना पाहिला असेल, पण तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे मी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत चला, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि माझ्यासोबत आज आहे हा आपला बंटी आणि तो जो पलीकडला आहे तो यशवंत खरात. चला तर निघूया. गावाची कंडिशन बघू शकता तुम्ही. कोरड गावची कंडिशन, ना गल्ले आहे ना रस्ते ना कुठली वीज पुरवठा सिंगल फेज वगैरे काहीच नाही आहे. आली आता जस्ट गावठाण लाईट नेमकीच गावात आली, त्याच्यासाठी पण खूप लोकांनी विरोध केला, पण आली आखरी. ही आमच्या गावची ग्रामपंचायत. हे बघा गावची कंडिशन. आपलं दुकान, सांडपाण्याची पण व्यवस्था नाही आहे. बघा रस्त्यावरती पूर्णपणे पाणी सांडलेलं आहे. रामबाबाला याच फाट्याहून गेलो तो मागच्या व्लॉगमध्ये. आणि आता हा रस्ता सरळ चालला आहे आपल्या सिंदखेड राजाला. साधारणतः एक 10-15 किलोमीटर आहे इथून. आता सुरुवातीलाच लागतो मोती तलाव. पहिला आपण हा तलाव बघून घेऊ. रोडच्या लगतच लागतो सुरुवातीलाच. आणि याचं पूर्णपणे बांधकाम जे आहे ते दगडी बांधकाम आहे. पूर्णपणे मजबूतीकरण खूप जास्त आहे. आणि हा मार्ग हा आपल्याला नेतो त्या तलावापाशी, बघू शकता तुम्ही खाली. आणि इकडं जे आहे इकडून वरती जाण्यासाठी मार्ग आहे. आणि इकडं जो आहे हा खाली जाण्यासाठी म्हणजे अंडरग्राऊंडमध्ये आहे. कशासाठी बांधकाम केलेलं आहे याचं म्हणजे अद्याप काही ठोस माहिती नाही याच्याबद्दल. पण इथं बघू शकता तुम्ही खूप भारी बांधकाम केलेलं आहे, पूर्ण दगडी बांधकाम. अशा प्रकारे इथं मोठी खूप जागा आहे. आणि इथे समजा शायद हे वरून एक होल आहे, त्याच्यातून शायद सूर्यप्रकाशासाठी केलं असावं. आणि ही फरची आपण पाहताय ही आत्ता फिट केलेली आहे. त्याच्या खाली पहिलं एक जाळी होती आणि जाळीच्या खाली सुद्धा एक आणखी याच्या खाली सुद्धा एक अंडरग्राऊंड आहे. आणि इथून पण आपण हा तलाव बघू शकतो. याच्या खाली सुद्धा पायऱ्या दिलेल्या आहेत. आणि याच्या खाली आम्ही पायऱ्या उतरून बघितल्या आतमध्ये तर काही नाही आहे, बस फक्त जस्ट अशा पायऱ्या आहे खाली. आणि खाली एक छोटीशी जागा आहे. आपण बघू शकता अंधार खूप जास्त आहे. मी टॉर्च लावायला सांगितला होता. टॉर्च लावून झाल्यानंतर आपण खाली जाऊया. हां लावला टॉर्च. चला आता खाली. तर खाली असं दुसरं काही नाही आहे, पण असं एक छोटीशी जागा आहे. आणि या अशा खाली जायला पायऱ्या आहे. आता कशासाठी असाव्यात याबद्दल तर काही माहिती नाही आहे, पण शायद हा लपून राहण्याचा एक मार्ग असावा असं मला वाटतंय. ते काही सांगू शकत नाही. आणि इथं पूर्णपणे घाण झालेली आहे. वटवाघुळींचा खूप जास्त इथं विष्ठा पडलेली आहे आणि त्या विष्ठेचा खूप जास्त वास येतोय. आणि आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही. आम्ही लवकर वापस फिरलो कारण वास खूप जास्त वेळ लागला. तर मग आम्ही पटकन वरती आलो. खूप जास्त घाण वास येतात मध्ये. हां, इथल्या खिडकीतून आपण हे दृश्य बघू शकतो. पहा पाणी किती गचपच भरलेलं आहे. आणि हे पाणी 24 तास म्हणजे या पावसाळ्यातून दुसरा पावसाळा येऊपर्यंत हा तलाव असाच गच्च भरलेला असतो. आणि पाणी पण एकदम शुद्ध आहे. चला आपण वरती जाऊन बघूया, वरून कसं दृश्य दिसतं ते पाहूया. वरती आल्यावर हे काही मुलं दिसले जे याच पाण्यामध्ये आत्ता त्यांनी आंघोळी वगैरे केलेल्या होत्या. हे पाहू शकता तुम्ही. एकदमपणे भरपूर मोठं आहे. आणि अशा प्रकारे बांधकाम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही वरून जर बघितलं तर ती एका ठिकाणी आपल्याला विहीर दिसते. ती विहीर याच तलावामध्ये आहे. शायद हे तळ्याचं पाणी आटल्यानंतर त्या विहिरीचं पाणी उपयोगात आणत असेल शायद. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे बांधकाम झालेलं आहे. आणि इथून आपण पूर्णपणे बघू शकतो. आता आपण खाली गेल्यानंतर एक मी तुम्हाला पहिला दाखवला होता तो मार्ग खाली जाण्याचा, हा आपल्याला मार्ग डायरेक्ट आपल्याला तलावापाशी नेतो. डायरेक्ट पाण्याजवळ आपल्याला घेऊन जातो हा मार्ग. इथून आपण पाणीसुद्धा घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये आपण डुबकीसुद्धा मारू शकतो. पहा तलाव पाहून झाला. आता चला आपण आता जिजाऊ सृष्टी बघू. पुढे ढकलल्यानंतर जवळच तलावाच्या जवळच हे मोठा महादेव मंदिराचं संस्थान आहे. त्या मंदिराच्या पुढं गेलं थोडं की लगेच जिजाऊ सृष्टी येते. हे बघा आलोय आपण फायनली तिथे. याचं बांधकाम पण तुम्ही बघू शकता. बघा किती काटेकोरपणाने याचं बांधकाम केलेलं आहे.
आणि माँसाहेब जिजाऊंची ही भव्य मूर्ती पण आपण बघू शकता किती छान प्रकारे बनवलेली आहे. आणि त्यांच्या शेजारीच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे बघू शकता तुम्ही, शिवाजी महाराजांचा पुतळा जागीच, आणि त्याचं पूर्णपणे सोनेरी रंगाने रंगवलेला आहे तो पुतळा. आणि याच्या साईडला जर आपण बघितलं तर हे नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे. इथं हरळ वगैरे नेमकीच लागवड तिथं केलेली आहे हरळीची, आणि हे बांधकाम सध्या सुरू आहे. छान प्रकारे बांधकाम होत आहे. फायनल झाल्यानंतर आणखी जास्त भारी वाटणार आहे. हे तुम्ही बघू शकता आणि नक्की इथं येऊन भेटसुद्धा द्या. हे पहा, हे स्टॅच्यू बनवलेलं आहे, एकदम भारी, पूर्णपणे लोखंडी स्टॅच्यू आहे. इथे माँसाहेब जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव यांच्यासोबत जिजाऊंचा पुतळा आहे. आणि स्वराज्यासाठी जर प्रेरणा जर माता जिजाऊंना जर भेटली असेल तर ती त्यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्याकडून. कारण त्यांचे वडील लखुजीराव जाधव यांची हत्या ज्यावेळेस निजामाच्या हातून झाली तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं यांच्या मनामध्ये स्वराज्याची ठिणगी पेटली, आणि स्वराज्य मनात घेऊन त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि स्वराज्याची पायभरणी केली. आणि हा स्टॅच्यू आपल्याला तो दाखवतो की शिवबांचे पहिले गुरु त्यांची आई मा जिजाऊ. हे पाहून झाल्यानंतर आपण जर बाहेरच्या साईडनं जर बघितलं तर इथं सुद्धा नवीन बांधकाम सुरू आहे. आता हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणखी आकर्षक पर्यटन स्थळे बनणार आहे. पुढे आलो आम्ही आणि हा प्रवेशद्वार ओलांडला तर दुसरा एक आणखी तलाव आम्हाला दिसला आणि आम्ही तिथून वळालो तर या तलावाचं नाव चांदणी तलाव आहे. काही ठिकाणी याला चंदनी तलाव असं सुद्धा म्हटलं जातं, पण जास्तीत जास्त याला चांदणी तलाव म्हणून ओळखलं जातं. याला चांदणी तलाव याच्यामुळं म्हटलं जातं कारण चांदणीचा अर्थ होतो की रात्री चमकणारा. हे पाणी एकदम स्वच्छ असल्या कारणानं याला हे नाव भेटलं असावं असं मला वाटतंय. कारण लखुजी जाधव हे यांना ज्या वेळेस सिंदखेड राजाची जहांगीरी भेटली होती त्या काळात त्यांनी हे तलाव वगैरे बांधकाम यांचं केलेलं आहे. इथे आपण एक विहीर पाहू शकतो. या विहिरीचं काम सुद्धा दगडी बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणाहून आपण विहिरीचं पाणी न शेंदता इथून आपण डायरेक्टली इथून घेऊ शकतो. आणि इकडे साईडनं विहीर आहे, त्याच्यातून दुसरा एक मार्ग आहे, तिथून त्या पलीकडच्या साईडपर्यंत पाणी पोहोचतं. आणि इकडून जर बघितलं आपण तर याला थराळा वगैरे केलेला आहे. इथून सुद्धा आपण पाणी याचं शेंदू शकतो. त्या काळामध्ये शेंदत असतील ते लोक. आणि मी माहिती सांगत असताना या मुलांचं बंट्यांचं त्यांचं फोटोशूट करणं सुरू होतं. मग मी थोडं धावलो आणि बंट्यानं मला विचारलं बाबा मला सांगायच्या बाऱ्यामध्ये. तर मग बंट्याला थोडी माहिती मी दिली आणि माहिती देऊन झाल्यानंतर बिचारे परत त्यांचे फोटो काढण्यामध्ये मस्तपैकी बिझी होऊन गेले. चला 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 लवकर फास्ट पुढे जायचं आपल्याला अजून, चला. आणि तलावाच्या मध्यभागी जर आपण हे बघितलं तर हे तलावाची देखरेख करण्यासाठी बांधलेलं होतं. हे पाहून झाल्यानंतर आपण जाऊया काळाकोट वस्तू संग्रहालयामध्ये. हे शासकीय वस्तू संग्रहालय आहे जिथे जुन्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. इथं हे नवीन बांधकाम इथं झालेलं आहे. जी बाहेरची जी भिंत होती ती जुनी होती, पण आतलं जे हे वस्तू संग्रहालय जे बांधकाम नव्हतं ते नवं होतं. आणि ह्या आपण जे बघता आहोत ह्या जुन्या शिल्पकला आहेत ज्याच्यामध्ये काही देवांच्या मूर्त्या आहेत. आता ही जर बघितली आपण तर ही नागराजची आहे, म्हणजे नागदेवता. ही शिवलिंगाची आहे. आणि अशाच प्रकारे खूप काही जुन्या देवी देवतांच्या या मूर्तिकलातून दाखवलेल्या या शिल्पकला आहेत, आपण बघू शकता. काळाकोट वस्तू संग्रहालयाबद्दल जर सांगायचं झालं तर हा एक किल्ला होता, म्हणजे त्याचं काम अधुरं राहिलेलं होतं. लखुजीराव जाधवांच्या हातून या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं, पण त्यांचा मृत्यू 1629 मध्ये झाला होता, ज्यावेळेस शिवराय हे मायसाहेब जिजाऊंच्या पोटात होते. त्यावेळी निजामांनी लखुजीराव जाधव यांच्यासह त्यांच्या 3 पुत्रांची सुद्धा हत्या केली होती आणि नंतर मग ते काम अधुरंच राहिलं. हे जुने जाते बघा, जाते सुद्धा मोठले आहेत. विचार करा, त्या काळचे जाते एवढाले होते तर त्या काळात गिरण्या नव्हत्या तरी जाते हाताने फिरवलं जायचे, एवढे मोठाले. आणि हे असेच काही इकडे शिल्पकला आहेत. हे पाहून झाल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये जर गेलो आपण तर इथे ठेवलेल्या या पंचधातू तोफी 16व्या शतकामधील आहेत, ज्या की दुसऱ्या जागेवरून इथं आणलेल्या. मला वाटतं इथं काय आडगाव राजा जिल्हा बुलढाणा तिथून इथं आणलेल्या आहे या. आणि आत गेल्यानंतर इथे काही देवतांच्या शिल्पकला आहेत. ही शंकराची आहे, आणखी इथं वैष्णवीची, अशाच खूप साऱ्या देवतांच्या इथे शिल्पकला
आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे पहा. अशा जर आपण बघितलं तर एक 15-20 मूर्त्या आहेत या सगळ्या आतमध्ये. बस बाकी दुसरं तर काही नाही आहे. या रूममध्ये अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. दुसऱ्या रूममध्ये जाऊन बघू आपण, तिथं पण आहे काही मूर्त्या. दुसऱ्या रूममध्ये गेल्यानंतर इथे काही बॅनर्स लावलेले आहेत आणि त्याच प्रकारे इथेही देवतांच्याच शिल्पकला आहेत, ज्या की इथे पण 10-15 ते विष्णूची आहे. 10-15 इथे पण शिल्पकला आहे अशाच प्रकारच्या, पण इथे जाती ठेवलेल्या आहेत. हे बघू शकतो तुम्ही, हे जाते. हां, हे काही जाते आहेत, तर त्या काळचे जाते आहेत, एवढे मोठाले. आणि हे दाखवलेले आहेत ज्या बॅनर्सवरती काही किल्ल्यांबद्दल माहिती सांगितलेली आहे. तिथून बाहेर निघाल्यानंतर आम्ही सावकारवाड्याकडे गेलो. सावकारवाड्याहून आम्ही तिथून वळालो आणि आपल्याला जायचं आहे आता लखुजी राजांच्या वाड्याकडे. इथे गेल्यानंतर मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि जागीच त्याच्या शेजारी हा जाधव वाडा. आणि आता आपण बघता तिथं तर इथं खूप मोठं असं 4 एकरमध्ये फैललेलं एवढं हे जाधव वाडा आहे, सुमारे 4 एकरमध्ये. इथं जर आपण स्टार्टिंगला जर बघितलं तिथं राजमाता जिजाऊंचा हा मोठा एक पुतळा आहे आणि त्याच्यासमोर आपण जर बघितलं तर छान प्रकारे असं एक गार्डन तयार केलेलं आहे. आणि हे पहा, एकदम भारी निरनिराळ्या फुलांचे झाडं आहेत, समोर पाणी आहे आणि जिजामातेंचा असा मोठा पुतळा इथे छान प्रकारे बांधलेला आहे. बघू शकता तुम्ही, स्टार्टिंगलाच आहे प्रवेशद्वाराच्या. आणि नंतर आपण जर का प्रवेशद्वाराकडे गेलो तर प्रवेशद्वाराच्या बाहेरच रांगोळी काढलेल्या होत्या आणि आमच्याबरोबरच इथे नवीन भरती झालेले जे काही ट्रेनिंगमधले जे हे मुलं होते हे सुद्धा बघायला आले होते. आणि बघू शकता तुम्ही की इथे याचं जे बांधकाम आहे हे पूर्णपणे दगडी आहे, काळ्या दगडाचं बांधकाम आहे. म्हणजे ज्या प्रकारे किल्ल्याला मजबूती असते अगदी त्याच प्रकारे या राजवाड्याचं सुद्धा बांधकाम झालेलं आहे. इथे आपण जर बघितलं तर साईडला अशा मोठमोठ्या उंच उंच भिती आहेत ज्या की पूर्णपणे दगडी बांधकामाच्या आहेत. आणि इथे आतमध्ये जर बघितलं आपण तर इथं दुसरं काही नाही, म्हणजे विशेषतः अशा रूम्स वगैरे काही नाही आहे. पूर्णपणे असं ग्राउंड सारखं दिसतंय मोठं. पण खूप मोठं असं जर का प्रजा जर का इथे आली तर समजा सगळी प्रजा इथे सामावून घेईल असं एवढं मोठं इथं मैदान आहे. आणि आपण थोडं जर का पुढे गेलो, याच्या जर आपण डाव्या साईडला जर वळालो तर तिथे एक रूम आहे जिथे ज्या रूममध्ये जिजामातांचा जन्म झालेला होता. हीच ती रूम आहे आणि या रूममध्ये जिजामातांचा जन्म झालेला होता. आता त्या रूममध्ये सध्या जिजामातांची मूर्ती आणि शिवरायांची मूर्ती आहे. थोडं साईडला गेलं आपण तर धान्य कोठार होतं. धान्य कोठार हे तळघरामध्ये होतं. आता आपण तिकडे जाऊयात. थोडा अंधार होता आतमध्ये गेल्यानंतर तिथं खूप जास्त अंधार होता. आम्ही टॉर्च लावून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथे आतमध्ये काही महिला काम करत होत्या. आम्ही त्या रूममध्ये नाही गेलो, मग पुढच्या रूममध्ये गेलो, कारण इथं 3 रूम आहे पूर्णपणे आणि तिन्ही रूमा सारख्या पद्धतीच्या आहेत ज्या की धान्य साठवून ठेवण्यासाठी बांधल्या गेलेल्या होत्या. तुम्हाला नेऊन दाखवतो आतमध्ये. या रूममध्ये आतमध्ये आम्ही प्रवेश केला तर आतमध्ये अशी काही फार मोठी अशी रूम नव्हती. तर धान्य साठवण्यासाठी किती जागा लागते, पण अशा 3 प्रकारच्या, म्हणजे 3 सारख्या प्रकारच्या सारख्या आकाराच्या 3 खोल्या होत्या आणि इथून आणखी एक बाहेर जाण्याचा मार्ग होता. आम्ही दुसऱ्या आणखी एका रूममध्ये जाऊन बघितलं तर तीही तेवढ्याच आकाराची होती. फक्त एवढं आहे की त्या अशा 2 रूमा बसतील अशा प्रकारच्या होत्या या, म्हणजे 2 रूमा सारख्या आकाराच्या बसतील एवढी मोठी एकच रूम होती. आणि हे जे दिसतं तुम्हाला हे शायद हवा येण्यासाठी होतं, कारण धान्य खराब होऊ नये म्हणून ते बांधलं असावं शायद. हे पाहून झाल्यानंतर आता आपण जाऊया दरबारी महलकडे. दरबारी महलकडे जाण्याचा मार्ग त्या पाटीवर दाखवलेला होता. आता आपण तिथे आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आपण एकदा वर जाऊन बघूया. चला. वर आल्यानंतर हे आपण जे बघत आहोत ही जागा प्रजाला उभं राहण्यासाठी होती आणि इथे वरती इथे शायद राजासाठी असावं, म्हणजे सिंहासन इथंच असेल आणि इथूनच ते आपले निर्णय वगैरे म्हणजे सभेमध्ये घेत असेल. हे पाहून झाल्यानंतर आम्ही दरबाराच्या मागच्या साईडने गेलो तर तिथे या अशा प्रकारचं बांधकाम होतं जे की देवळी टाईपचं होतं आणि थोडंफार गुफा टाईपचं होतं. आता हे बांधकाम नेमकं कशासाठी होतं याबद्दल तर काही मला माहिती नाही आहे, पण काहीतरी त्याचा उपयोग असेलच. पण त्याचं बांधकाम जर आपण बघितलं तर खूप छान होतं. वरती आपण जर बघितलं तर दगडी स्लॅब होता. ते पाहून खूप भारी वाटलं.
तर अशा प्रकारे जाधव म्हणजे आपले माईसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचा हा राजवाडा तुम्हाला कसा वाटला, आणि आपण काही वस्तू संग्रहालय बघितलं तर ते कसं वाटलं, आणि नक्की भेट द्या. ऐतिहासिक गोष्टी एकदा नक्की पहा, बघा जुन्या काळामध्ये कशा गोष्टी होत्या आणि कशी संस्कृती होती. नक्की भेट द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, भेटूया. बाय बाय करा, बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.